डॉक्टर भूषण शानबाग आणि मी आलोय तुम्हाला गोष्ट सांगायला. चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं का अजून? अहो करा की. मला बरं वाटेल ना, थोडं माझ्यासाठी करा. आवडली ना गोष्ट, इतकी ऐकत आल्यात म्हणे आवडली निश्चितच, मग तेवढं करा की माझ्यासाठी. आणि हो, आवडले तर एक लाईक पण करा. आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना लिंक फॉरवर्ड करा. त्यांना पण आवडेल, त्यांना पण जरा एन्जॉय करू दे की. हं? चला गोष्टीला सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं होतं, अं, महाराणी चित्रलेखाला महाराणी पदावरून राजा क्षेमगुप्तानं काढून टाकलं आणि तिच्या जागी राणी दिद्दाला महाराणी पदाचा मान दिला होता. आता पुढे काय झालं ऐकूया या भागात. थोडं रडतच चित्रलेखा फाल्गुनला भेटायला आली. ती परत आल्यावर फाल्गुनला आश्चर्य वाटलं. काय झालं महाराणी? त्यानं विचारलं. आता मी महाराणी नाही, त्या लंगडीला महाराजांनी महाराणी केलंय. काय? हो. इथून गेल्यावर मला महाराज आणि ती दोघं पटांगणात दिसले. माझा संताप उफाळून आला. मी तिला महाराजांच्या समोर लंगडी म्हटलं. तर महाराजांनी मला सगळ्यांसमोर तिची माफी मागायला सांगितलं. आजवर मी कोणाची कधी माफी मागितली नाही, तिची माफी कशी मागेन? तर महाराज चिडले आणि यापुढे मला महाराणी मानायचं नाही अशी आज्ञा दिली. तिला महाराणी केलंय. फाल्गुननं कपाळाला हात लावला. पण मी तुला स्वतःच्या स्वभावाला मुरड घालायला सांगून पाठवलं होतं ना. हो, पण त्यांना एकत्र बघितल्यावर माझं भान नाही राहिलं. तुझ्या या भडक डोक्यामुळे तू किती गोंधळ घालून ठेवलाय चित्रलेखा, कल्पना आहे का तुला? आता ती सर्व कारभार स्वतःच्या हातात घेईल. तुझीच नाही, तू माझी ताकद या वागण्याने कमी करून टाकलीस. चित्रलेखा नुसती मुसमुसत उभी राहिली. ठीक आहे, आता जा राजमहालात. निदान काही दिवस चुकून सुद्धा तिच्या मार्गात आडवी येऊ नकोस, नाहीतर ती तुझी डोकं मारायची आज्ञा सुद्धा महाराजांकडून मिळवायला कमी करणार नाही. जा आता, मी बघतो कसं निस्तरायचं ते. फाल्गुनच्या इतर उत्पन्नांवर दिद्दामुळे टाच आली होतीच, पण आता दिद्दा आपल्या अधिकारानं देखील कात्री लावणार हे त्याला उमगायला लागलं होतं. चित्रलेखाच्या अवनतीमुळे त्याच्या अडचणीत आणखीच भर पडली होती. काहीही करून त्याला आपलं सामर्थ्य वाढवण्याची गरज होती. फाल्गुन हा खरं तर क्षेमगुप्ताचा बाप पर्वगुप्त ह्याचा साथीदार. पर्वगुप्त प्रधान आणि फाल्गुन मंत्री होते. पर्वगुप्तानं राजाचा खून करून राज्य बळकावलं आणि फाल्गुनला प्रधानपद दिलं. पर्वगुप्त मेल्यावर क्षेमगुप्त राजा झाला, तो सुद्धा फाल्गुनच्या मदतीनं. पण आता हा क्षेमगुप्त सगळं काही दिद्दाच्या पायांवर घालून मोकळा झाला होता. क्षेमगुप्ताला राजपद मिळवण्यासाठी मदत करण्याऐवजी आपणच राज्यावर ताबा घेतला असता तर बरं झालं असतं, असं आता फाल्गुनला वाटायला लागलं होतं. त्यानं रक्काला आपल्या बाजूला ओढून घ्यायचं ठरवलं. तसाही रक्क हाही त्याचा जुना साथीदार होता. फक्त गेल्या काही दिवसात त्याच्या आपल्याशी असलेल्या निष्ठेबद्दल फाल्गुन साशंक व्हायला लागला होता. त्याची शहानिशा करून घेणं गरजेचं होतं. त्यातून रक्क हा आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो याची फाल्गुनला पूर्णपणे कल्पना होती. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं कितपत संयुक्तिक राहील याबद्दल फाल्गुन साशंक होता. फाल्गुननं एक दिवस रक्काला आपल्या घरी भोजनासाठी बोलवलं. भोजन झाल्यावर दोघं शिराजी मद्याची एक भली मोठी सुरई घेऊन बसले. हं, यात चूक कुठेही नाही बरं का. प्राचीन भारतात, उत्तर भारतात विशेषतः मद्यप्राशन भोजनाच्या नंतर केलं जाईल. आणि तसंच हे प्रकार मद्य लिकर या स्वरूपात नव्हतं, वाईन असायची. ओके, ठीक आहे ना, कळतंय ना, म्हणजे यात गोष्टीत कधी चूक नाहीये. चल परत गोष्टीकडे येऊ. फाल्गुननं स्वतःच्या हातानं रक्काचा चषक भरला. घ्या सेनापती, खास तुमच्यासाठी पर्शियामधली जुनी मुरलेली वारुणी आहे. गांधार मधून आलेल्या एका काफिल्याबरोबर माझा विश्वासू व्यापारी घेऊन आलाय. या स्वादाची वारुणी पुन्हा इथे सहजी मिळेल असं नाही. मद्य तर उत्तमच आहे, रक्क म्हणाला. आणि इतक्या चविष्ट भोजनानंतर असं मद्य, खरोखर सोन्याला सुगंध. रक्कानं चषक रिकामा केला. चपळाईनं फाल्गुननं तो परत भरला. मग थांबू नका, घ्या आणखी, फाल्गुन आग्रह करत होता. स्वतः कमीत कमी पिऊन जास्तीत जास्त मद्य रक्काच्या पोटात जाईल याची खबरदारी तो घेत होता. लवकरच मद्याचा प्रभाव रक्काच्या बोलण्यात दिसू लागता. सेनापती, काय म्हणते तुमची सेना? सेना उत्तम आहे, रक्कानं उत्तर दिलं. परचक्र वगैरे आलं तर कुठून येणार? पलीकडे गांधारमध्ये बरीच उलथापालथ सुरू आहे म्हणे. गांधार गांधार काय जवळ आहे होय? 300-400 कोस तरी अंतर असेल. हो, पण तिथल्या पठाणांची सेना शूर आहे म्हणे. सेना शूर असून काय होणार हो? प्रत्येक टोळीचं तोंड वेगळ्या दिशेला. तसं नाही, पण तिथे सध्या कुठला तरी वेगळा धर्म पसरलाय म्हणे तिकडे. आपल्या धर्माच्या प्रसारासाठी काय वाटेल ते करायची ते लोकांची तयारी आहे असं ऐकलं.
हा, त्याची काय काळजी करायची गरज नाही. मध्ये लोहारी नाही, तिथे हल्ला आला आता आपल्याला कळेल, मग बघू. तशी सेनेची तयारी काय अगदी कमी नाहीये, रक्कानं उत्तर दिलं. शस्त्र वगैरे पुरेशी आहेत ना? हा, आहेत पुरेशी. आणि सैनिकांची तयारी? सैनिकांची तयारी चालूच आहे. रक्कानं आपला रिकामा झालेला चषक खाली ठेवला, त्यात फाल्गुनने पुन्हा भरला. रक्क परत बोलायला लागला. हा, तशी कधी लढायची वेळ येत नाही, मग सगळे सैल पडले असतील कदाचित, पण परत चक्र येत आहे तर तयार करून घेता येईल. कंपनीश, त्या दिवशी दरबारात महाराज म्हणत होते, पोट सुटलेले सैनिक कसे लढणार? हे पोट सुटलेला जाऊ द्या हो. सेना कुठली येते समजलं की सगळ्यांना धावायला लावेन. 8 दिवसात पोटात जाईल. सेनापती, एक दिवस गोष्ट बरेच दिवस विचारायची होती मला. विचारा ना, कुठली गोष्ट? ते गुरुजी समरसेन कोण आहेत? हा, ते गुरुजी आहेत. तर समरसेन कोण? हे फाल्गुनला पक्क ठाऊक होतं, पण तो रक्काला बोलतं करायला थोडं चराट वळणं त्याला आवश्यक होतं. त्यांनी परत रक्काचा चषक भरला. हो, पण ते कसे शिकवतात? लढायला शिकवतात. महार आणि दिद्दांचे गुरुजी म्हणून त्यांना भाव दिला जातोय. मी सांगतो, मी नक्की त्यांच्याहून चांगले सैनिक तयार करू शकेन. प्रश्नच नाही. तुम्ही निश्चितच त्यांच्यापेक्षा चांगले सैनिक तयार करू शकाल. पण एकांगी खूप चांगले आहेत म्हणे. एकांगी? कोण एकांगी? हा, ते सैनिक एकांगी बरे आहेत. महाराज तर म्हणत होते त्यांच्यापैकी एक एक जण 100 सैनिकांना भारी पडेल. कोण म्हणाल? महाराज क्षेमगुप्त? महाराजांना काय कळतं? कंपनीश कोण आहे, मी की महाराज? कंपनीश म्हणजे तुम्ही आहात ना, म्हणून तर तुम्हाला विचारलं. रक्काला आता काहीही समजत नाहीये याची फाल्गुनला खात्री पटली होती. हा, कंपनीश मी आहे. काय सांगत होतो? एकांगी. त्यातला एक एक जण कदाचित 99 सैनिकांना भारी पडेल, पण 100 नाही. 100 नाही, 100 जरा जास्तच होतात. महाराज काय पण सांगतात. असं तर तुम्ही म्हणताय ते बरोबरच असणार. असणार म्हणजे आहेच. हो, आहेच, पण मग या गुरुजींचं महत्व तुमच्यापेक्षा जास्त व्हायला लागले असं मला वाटतंय. कोण म्हणतो गुरुजी जास्त महत्वाचा? माझ्या हाताखाली आहे गुरुजी. गुरुजी पण, एकांगी पण, सगळे माझ्या हाताखाली आहेत. उद्या गरज पडली तर गुरुजी तुमचं ऐकतील काय? ऐकतील म्हणजे ऐकायलाच लागेल. पण जर महाराणी दिद्दानी हुकूम दिला तर ते तुमचं ऐकतील का त्यांचं ऐकतील? हा, महाराणी दिद्दानी हुकूम दिला तर ते तुमचं ऐकतील का त्यांचं? हा, काय खात्री देता येत नाही. मग माझ्या पुढे गुरुजींचा काय पाड? अरे ते बरोबर आहे कंपनेश, पण मला एक गोष्ट सांगा. उद्या जर मी आणि महाराणी दिद्दा याच्यापैकी एकाचा पक्ष निवडायची वेळ आली तर तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार? फाल्गुननं सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला. तर ती मेजवानी ते मद्य या सगळ्याची योजना केवळ या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी होती. मी मी हे तुमचा पक्ष घेईन. आणि जर महाराणींनी त्यांच्याकडे याची आज्ञा दिली तर? आज्ञा दिली त्यांचं पण ऐकायला लागेल. ऐकेन त्यांचं, पण पक्ष तुमचा. रक्क आता बरळायला सुरुवात झाली होती. माझा पक्ष घेणार आणि त्यांचं ऐकणार म्हणजे काय? फाल्गुन आता वैतागला होता. रक्क रक्क नक्की काय सांगत नव्हता. तुमचा पक्ष, त्यांची आज्ञा. त्यांची आज्ञा, तुमचा पक्ष. बोलता बोलता रक्क बैठकीवर घरंगळला. आता यापुढे त्यानं बोललेलं प्रत्यक्षात उतरेल याची काही खात्री नव्हती. नाईलाजानं फाल्गुननं स्वतःचा चषक भरला आणि तो सुरईतल्या उरलेल्या मद्याचा आस्वाद घेऊ लागला. महाराणी दिद्दाला शह द्यायचा तर आधी काही करून एकांगीनं तिच्यापासून दूर करणं आवश्यक आहे हे फाल्गुनच्या लक्षात आलं. समरसेन आणि पर्यायानं एकांगी तिच्याशी एकनिष्ठ राहणार होते. त्यांची संख्या जरी कमी असली तरी त्यांची ताकद खूप जास्त होती. कंपनेश रक्क विश्वास ठेवण्यायोग्य नव्हता. त्यामुळे दिद्दाला हटवायचं तर फारच तयारी करावी लागणार होती. महाराज क्षेमगुप्त तिच्या बाजूचे असल्यानं हे आणखी अवघड होतं. नरवाहन नक्कीच फाल्गुनला विरोध करणार होता. रक्क विश्वसनीय नाही, म्हणजे जे काय करायचं ते फाल्गुनला त्याच्या स्वतःच्या बळावरच करावं लागणार हे स्पष्टच होतं. पण त्याचबरोबर असं काहीतरी करायला हवं जे दिद्दासाठी कल्पनेच्या पलीकडचं असेल तरच ते कारीगर होऊ शकेल हे फाल्गुनला जाणवलं. तो पर्याय शोधायला लागला. इथे दिद्दाला मात्र याची कल्पना नव्हती. ती अभिमन्यूच्या देखभालीत व्यस्त होती. यातच एक दिवस क्षेमगुप्तानं आपण कोल्ह्यांच्या शिकारीसाठी जात असल्याचं जाहीर केलं.
राणी सरकार, कोल्हे माझी वाट बघतायत. आम्ही शिकारीला जायचं म्हणतोय. जायलाच हवं का? सांगितलं ना, कोल्हे वाट बघतायत. आपण काही म्हटलं तरी क्षेमगुप्त ऐकणार नाही हे दिद्दाला पक्क माहित होतं. तरी ती म्हणाली, महाराज, मार्गशीर्षाचा महिना आहे. 8 दिवसात बर्फ पडायला सुरुवात होईल. केशराचा बहर ओसरायला लागलाय. मोंगरा केशराचा बहर येऊन गेला की बाहेर पडण्याचा मोसमही संपतो. राणी सरकार, तेच म्हणतोय आम्ही. शेवटचे 15 दिवस, यानंतर बर्फ वितळायला लागेपर्यंत, म्हणजे किमान अजून 6 महिने पुन्हा शिकारीला जायला मिळणार नाही. त्यामुळे ही संधी हातातनं घालवायची नाही आम्हाला. यावर दिद्दाचाही नाईलाज होता. 2 दिवसातच क्षेमगुप्त शिकारीला निघाला. बरोबर शिकारी कुत्रे, जाळ्या घेतलेले रक्षक, पारधी, इतर सर्व जामानिमा होताच. अभिमन्यू एव्हाना 5 वर्षाचा झाला होता. मी पण शिकारीला जाणार, त्यानं हट्ट धरला. त्याची समजूत काढणं अत्यंत अवघड होतं. अतिशय हट्टी होता. शेवटी दिद्दानं त्याला जेव्हा सांगितलं, महाराजांना पुढे जाऊन सगळी तयारी करून ठेवू दे, मग मागून मी तुला घेऊन जाईन, तेव्हा थोडी शांतता झाली. क्षेमगुप्त निघाला. नेहमीप्रमाणे राज्याचा कारभार महाराणी दिद्दा यांच्या हातात होता. शिकारीला निघालेल्या क्षेमगुप्तानं या वेळेला शिमिका पठारावर शिकारीला जायचं ठरवलं. शिमिका श्रीनगरपासून थोडं आड बाजूला पडायचं. गेल्या 2 वर्षात तो शिमिकाला गेला नव्हता. म्हणजे आता 2.5-3 वर्षात तिथे शिकार झाली नव्हती. यावेळी तिथे भरपूर कोल्हे मिळणार याची त्याला खात्री होती. शिमिकाला पोहोचल्याबरोबर यावर्षी तिथं थंडीची सुरुवात थोडी आधीच झाली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मार्गशीर्ष वद्य अष्टमी होती. फार तर अजून 7-8 दिवसच शिकार होऊ शकेल हे त्याच्या लक्षात आलं. वद्य चतुर्दशी पर्यंत शिकार करायची असं त्यानं ठरवलं. अमावास्येचा दिवस केलेल्या शिकारीची कातडी तुरटी मीठ लावून सुकवण्यात गेला असता. बांधा बांध त्या दिवशी करून ठेवायची आणि पाऊस सुरू झाला की माघारी श्रीनगरला जायचं हे नक्की झालं. पहिले 5 दिवस क्षेमगुप्ताला भरपूर शिकार मिळाली. मीठ तुरटी लावून गुंडाळी करून ठेवलेल्या कोल्ह्यांच्या कातड्याचा ढीग लागला. क्षेमगुप्त अगदी खुश होता. कमी दिवस मिळूनही शिकार खूप झाली होती. वद्य चतुर्दशीचा दिवस उजाडला. सकाळपासून वातावरण ढगाळ होतं. प्रकाशही पुरेसा नव्हता. पण शिकारीचा शेवटचा दिवस वाया जायला नको या विचारानं क्षेमगुप्त घोड्यावर स्वार झाला. त्या दिवशी सुद्धा त्यानं मोजून 14 कोल्हे मारले. या शिकारीत 100 कोल्हे तरी मारायचे या विचारानं क्षेमगुप्त आला होता. आता फक्त एक कोल्हा बाकी होता. काही करून 100 पुरे करायचेच हे त्याने ठरवलं होतं. सूर्य आता वेगानं कलत होता. आधीच ढगांनी भरलेल्या आकाशामुळं प्रकाश मंदावत होता. शिकार प्रमुखानं सुचवलं, महाराज, प्रकाश पुरेसा नाहीये. आज शिकार थांबूया. पण अजून एकच कोल्हा मारतो म्हणत क्षेमगुप्तानं घोड्याला टाच दिली. नाईलाजानं इतरांनी मागोमाग जायला सुरुवात केली. पण पायी जाणारे, जाळ्या घेतलेले रक्षक आणि घोड्यावरून वेगानं जाणारा क्षेमगुप्त याच्यातलं अंतर वाढायला लागलं होतं. महाराज थांबा, महाराज थांबा, आम्हाला येऊ द्या म्हणणाऱ्या रक्षकांकडे आता क्षेमगुप्ताचं लक्ष नव्हतं. त्याला काही करून 100चा आकडा गाठायचा होता. झाडीचा भाग जवळ आला. आता इथे कुठेतरी कोल्हे दिसायलाच हवेत हे त्याला माहित होतं. अचानक त्याला एक कोल्हा दिसला. क्षेमगुप्तानं भाला उचलला. बाणानं जखमी झालेला कोल्हा कधी कधी अंगात बाण घेऊन लांब अंतर धावत जायचा आणि मग मारायचा. असं झालं तर शोधायला वेळ नव्हता. त्याला दौडत येताना पाहून कोल्हा पळू लागला. वेगानं जाणाऱ्या क्षेमगुप्ताला झाडीच्या आडून पळणारा कोल्हा मधून मधून दिसत होता. एकदा का त्याच्यावरची नजर हटली तर तो क्षणात दृष्टीआड होईल हे क्षेमगुप्ताला माहित होतं. वेगानं दौडत क्षेमगुप्त गेला आणि हातातला भाला नेम धरून कोल्ह्याच्या दिशेनं फेकला. विवळत पाय झाडत कोल्हा अंगात भाला घेऊन खाली कोसळला. पाय झाडू लागला. विजयी भावनेनं क्षेमगुप्तानं घोड्याखाली उडी टाकली आणि तो कोल्ह्याच्या दिशेनं धावला. अचानक पायाखाली काहीतरी मऊ मऊ चिरडल्याचं त्याला जाणवलं. आश्चर्यानं बघतो तो एका चवताळलेल्या कोल्हीनं त्याच्यावर झडप घातली. तिची नवजात पिल्लं क्षेमगुप्ताच्या पायाखाली चिरडली गेली होती. क्षेमगुप्त खाली कोसळला. कमरेच्या कट्यारीला तो हात घालू लागला, पण त्याच्या हाताला कट्यार लागेना. बहुधा वेगाच्या घोडदौडीत पडून गेली होती. आता क्षेमगुप्ताकडे बचावासाठी काहीच हत्यार नाहीचं झालं. तो नुसत्या हातानं कोल्ही बरोबर लढू लागला. त्याची माणसं दिसेनात. एव्हाना काळोख दाटला होता. माणसाच्या डोळ्यांना जरी काही दिसत नव्हतं तरी कोल्हीच्या डोळ्याला तो प्रकाश पुरेसा होता. तिनं आपले हल्ले चालूच ठेवले. क्षेमगुप्ताला तिनं अनेक ठिकाणी चावे घेतले. रक्त वाहत होतं. क्षणाक्षणाला आपली ताकद कमी होते हे क्षेमगुप्ताला जाणवत होतं. क्षेमगुप्ताला हात मारत त्याची माणसं आली. पळणारी आपल्या लोकांना घेऊन क्षेमगुप्ताला शोधत होता. दिवसा शिकारीला निघाले असल्यामुळे त्यांच्याकडे उजेडासाठी काही साधन नव्हतं. शिकारी कुत्रे जर बरोबर नसते तर त्याला शोधताच आलं नसतं. त्यांना येताना पाहून कोल्ही पळून गेली. कष्टानं क्षेमगुप्तानं त्यांना आवाज दिला.
आवाजाच्या रोखानं आलेल्या माणसांना अंधुक प्रकाशात जखमी क्षेमगुप्ताला पाहून धक्काच बसला. कसं बसं त्याला उचलून घेऊन ते परत निघाले. परत माघारी शिबिरात आले तोपर्यंत झालेल्या रक्तस्रावामुळं क्षेमगुप्त बेशुद्ध पडला होता. मारलेल्या कोल्ह्यांची कातडी तिथेच टाकून पहाट फुटता फुटता शिबिर हलवलं गेलं. क्षेमगुप्ताला सडकून ताप भरला होता. घोड्यावर बसणं शक्य नव्हतं, पण दुसरं काही वाहनही उपलब्ध नव्हतं. शेल्याच्या साह्यानं त्याला घोड्याच्या पाठीवर बांधून वाटचाल सुरू झाली. शक्य तितक्या लवकर वराहमूल बारामुल्ला वराहमूल इथे त्याला नेणं आवश्यक होतं. जवळात जवळ तिथेच त्याला उपचार मिळू शकले असते. वराहमूलला पोहोचेपर्यंत क्षेमगुप्ताची स्थिती आणखीच बिकट झाली होती. श्रीनगरला निरोप पाठवला गेला. वराहमूल ते श्रीनगर अगदीच 15-16 कोसांचा प्रवास. पण महाराज शिकारीत गंभीर जखमी झाले असून त्यांना इतकं अंतरही येणं अशक्य आहे हे कळताच महाराणी दिद्दा, वैद्यराज दिवाकर, प्रधान फाल्गुन, कंपनीश रक्क आणि इतर मंत्रिमंडळ रातोरात निघून सकाळपर्यंत वराहमूल इथे येऊन हजर झालं. राजाची स्थिती थोडीशी सुधारली होती, पण ताप उतरला नव्हता. 2 दिवसानंतर पालखीत घालून क्षेमगुप्ताला श्रीनगरला हलवलं गेलं. पालखीत दिद्दा सगळा वेळ त्याचं मस्तक आपल्या मांडीवर घेऊन बसली होती. क्षेमगुप्ताच्या अंगावरच्या जखमांकडे बघवत नव्हतं. अंगाची आग होत होती, सतत तळमळत होता. श्रीनगरला पोहोचल्यावर राजमाता द्वारकादेवी, राणी चित्रलेखा आणि इतर राण्या त्याला पाहायला आल्या. या जखमांमधून तो बरा होऊ शकेल अशी आशा ठेवण्यापलीकडे कोणालाच काही करण्यासारखं नव्हतं. श्रीनगरच्या राजवाड्यात क्षेमगुप्ताला हरवल्यावर ती सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. सर्व राण्या क्षेमगुप्ताच्या उशा पायथ्याशी सतत बसून होत्या. बहुतेक वेळा क्षेमगुप्ताला कसलंच भान नव्हतं. ज्वर कमी होत नव्हता. वैद्यराज आपल्या परीनं प्रयत्न करत होते. त्यांनी क्षेमगुप्ताच्या जखमा पाहिल्या. कोल्हीच्या चाव्याच्या जखमा बऱ्यापैकी खोल गेल्या होत्या. काही ठिकाणी तर लचके तोडले होते. काही थोड्या जखमा सुकल्या असल्या तरी बऱ्याचशा अजून ओल्या होत्या. त्यावर पू धरायला लागला होता. वैद्यराजांनी त्या स्वच्छ करून त्यावर नवीन पट्ट्या बांधल्या. डोक्यावरच्या जखमेला स्वच्छ करताना अचानक त्यांच्या लक्षात आलं महाराजांचे केस गळत आहेत. केसाचे पुंजकेच्या पुंजके जखम पुसताना निघून येत होते. हे काही चांगलं लक्षण नक्कीच नव्हतं. वैद्यराजांना आता काळजी वाटायला लागली. लहानग्या अभिमन्यूला अजून काहीही समजत नव्हतं. त्याचे आबा महाराज परत आलेले कळताच त्यानं विचारलं, मला शिकारीला घेऊन जाणार आहेत ना? आपल्याला कोणी उत्तर का देत नाही हे त्याला कळत नव्हतं. आज त्याच्याबरोबर खेळायला कोणी येत नव्हतं. त्याच्याकडे लक्ष सुद्धा नव्हतं. शेवटी तो कंटाळला आणि रडायला बसला. त्याचं रडू थांबवायला वलगा त्याला घेऊन फिरायला गेली. दरबारात सर्व मंत्री, सेनापती, प्रधान हजर होते. राजमाता द्वारका देवीनी राजज्योतिषी होराभूषण रत्नाकर शास्त्र्यांना पाचारण केलं होतं. ज्योतिषी आले. राजमातेने त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे कशामुळं झालंय शास्त्री बुवा? शास्त्री बुवानी महाराज क्षेमगुप्तांची कुंडली काढली. ती उलगडून त्यावरून भविष्य सांगायला सुरुवात केली. महाराजांना सध्या राहू महादशा सुरू आहे. त्यातून त्यांच्या कुंडलीत राहू अशुभ स्थितीत आहे. भरीत भर म्हणून शनीचं भ्रमण गोचरीच्या राहूवरून सुरू आहे. अशा वेळी जंगली जनावरांकडून किंवा सर्पाकडून दंश होण्याचे योग असतात. तेच झालेलं दिसतंय. पण शास्त्री बुवा महाराजातून बरे होतील ना? नरवाहन विचारलं. मंत्रीजी, महाराजांची पत्रिका शुक्र प्रधान आहे. स्पष्ट बोलतो, गैरसमज नसावेत. मी त्यांना पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की विषय वासना आणि मद्यपान दोन्ही त्यांना काही हात ठेवण्याची गरज आहे, पण त्यांनी तिकडे कधीच लक्ष दिलं नाही. हे दोन्ही शुक्रामुळे आलेले अवगुण आहेत. अतिविषयासक्ती आणि अतिमदिरापानामुळे शरीराची किती हानी झाली असेल हे वैद्यराजच जास्त चांगलं सांगू शकतील. पण मी इतकंच सांगू शकतो, या पत्रिकेनुसार अजून 10 दिवस महत्वाचे आहेत. तोवर राहूचा प्रकोप चालू राहणार आहे. शुक्र सुद्धा चांगली फळं देत नाहीये. एकदा का द्वादशी उलटली की मग महाराजांच्या प्रकृतीला थोडासा आराम पडेल, पण तोपर्यंत गूढ आजार होण्याची शक्यता कायम आहे. तरीही पौर्णिमा होईपर्यंत निश्चिंत राहू नका इतकंच मी म्हणेन. पण शास्त्रीजी, महाराज पूर्णपणे बरे होतील का? पूर्णपणे बरे हे सापेक्ष आहे मंत्रीजी. कुठलाही मनुष्य अपघातानंतर पूर्ण बरा होतच नसतो. काही ना काही दुर्बलता बाकी राहतेच. पण जर या पौर्णिमेपर्यंतचा काळ महाराजांनी काढला तर ते बऱ्याच अंशी पूर्ववत होतील. ठीक आहे. राजमातेला प्रणाम करून शास्त्री बुवा निघून गेले. आणखी 2 दिवस गेले, पण महाराजांचा आजार वाढतच होता. सर्व अंगावर आता फोड उठू लागले. शरीराची आग चालूच होती. त्यांना ती सतत किंचाळत ओरडत अंगावर येणारी कोल्ही दिसत होती. वैद्यराज दिवसातून 3-4दा तरी येऊन त्यांना तपासत होते. वैद्यराज, कसला आजार झालाय महाराजांना? दिद्दानं विचारलं.
महाराणी, नक्की सांगता येत नाही, पण हा बहुधा लुतीचा आजार असावा. जंगली प्राण्यांच्या चाव्यामुळे हा आजार होऊ शकतो. पण यावर उपाय? यावर पुरेसं संशोधन झालेलं नाही महाराणी. त्यामुळे निश्चित उपाययोजना कुठलीही नाही. एरवी मी दुसऱ्या कुठल्या वैद्याचा सल्ला घेतला असता, पण आता बर्फामुळे सर्व रस्ते बंद आहेत. माझ्या मतानुसार जे उपाय योग्य वाटतील ते मी करतोच आहे. महाराजांचा जीवर उतरत नाही ही एक चिंतेची बाब आहे. त्यातून सर्व अंगभर हे डाळीच्या आकाराचे फोड उठलेत. हे लक्षण कुठल्याच आजारामध्ये बसणारं नाही. देवी म्हणावं तर देवीचेही फोड नव्हेत. तरी महाराजांना भरपूर पाणी प्यायला लावा. त्यांच्या अंगात या दंशामुळे जे विष भिनलेलं आहे ते मूत्रमार्गाने वाहून गेलं तर काही आशा करता येईल. महालातल्या लोकांची काळजी कमी करण्याच्या ऐवजी वाढवूनच वैद्यराज परत गेले. दिवस उलटत होते, पण क्षेमगुप्ताच्या प्रकृतीला तिळभरही आराम नव्हता. तो पाणी पिईनासा झाला. दिद्दा त्यानं पाणी प्यावं म्हणून प्रयत्न करत होती, पण त्याला पाणी नकोसं वाटायला लागलं होतं. पाणी न प्यायल्यामुळं शरीरात विखार वाढायला लागला होता. पौष शुद्ध अष्टमी आली. क्षेमगुप्ताची प्रकृती चांगलीच हटली होती. 9-10 दिवसात पोटात अन्नाचा कणही नव्हता. काही खायची वासनाच नव्हती. पण त्या दिवशी त्यानं पहिल्यांदाच आपल्याला भूक लागली असल्याचं सांगितलं. त्याला पचवता यावं म्हणून अगदी मऊसर भात बनवून आणला गेला. त्यानं तो गपागप खाल्ला, पण त्याची भूक भागली नव्हती. परत आणलेलं अन्न सुद्धा असंच आधाशीपणे खाल्लं. ते संपल्यावर त्याला आणखी खायला हवं होतं. पुन्हा जेवण घेऊन येईपर्यंत मात्र तो थकून झोपी गेला होता. त्यानं स्वतःहून मागून खाल्ल्यामुळं सर्वांनाच काही थोडं समाधान वाटलं. वैद्यराजांना हे कळवलं गेलं, पण त्यांची प्रतिक्रिया अगदीच सुमार होती. महाराजांना भूक लागली असेल तर त्यात नवल काही नाही. गेल्या 8-10 दिवसात फळांचा रस सोडून त्यांच्या पोटात काही गेलेलं नाही. भूक लागणं स्वाभाविक आहे. पण जोवर त्यांचा जीवर उतरत नाही तोवर मी काही म्हणू शकत नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. पण किती मात्रा झाल्या, काढे झाले, जीवर काय हटत नव्हता. अष्टमीच्या संध्याकाळी महाराजाच्या अंगावरचे फोड फुटायला लागले. त्यातून पाणी आणि रक्त व्हायला लागलं. हे लक्षण कसलं कोणालाही कळत नव्हतं. अंगाची आग होतच होती, वर खाज सुद्धा येऊ लागली. अंगभर फोड असल्यामुळे खाजवायची सोय नव्हती. कोलीनं घेतलेल्या चाव्यांच्या जखमा सुद्धा बऱ्या होत नव्हत्या. वैद्यराजांनी अंगावर चंदनाचा लेप लावला होता, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. क्षेमगुप्ताची स्थिती पाहवत नव्हती. अष्टमीची रात्र सर्वांना कासावीस करत होती. वैद्यराज सगळा वेळ महाराजांच्या जवळ बसून होते, पण कुठल्याच औषधाचा उपयोग होत नव्हता. क्षेमगुप्त नुसता अंथरुणात गडबड लोळत होता. क्षणभरही चैन नव्हतं. पहाटे पहाटे त्याचा जरा डोळा लागला. त्याच्या प्रकृतीला थोडं बरं वाटायला लागलेलं पाहून वैद्यराजांनाही समाधान वाटलं. मी आता घरी जातो आणि स्नान संध्या उरकून परत येतो, ते दिद्दाला म्हणाले. क्षेमगुप्त शांतपणे झोपून होता. दिद्दानं मान डोलावली. ती तशीच बसून होती. बसल्या ठिकाणी तिचाही डोळा लागला. अनेक दिवसाच्या जागरणामुळं ते स्वाभाविक होतं. बऱ्याच वेळानं तिला जाग आली तर क्षेमगुप्त अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता. संपूर्ण राजवाड्यात आकांत उसळला. देवानं सुतक पडलं. महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी नागरिक राजवाड्यावर येऊ लागले. क्षेमगुप्ताचा देह महालाच्या दरवाजाजवळ ठेवला होता. एक एक करून लोक येत होते, दर्शन करून जात होते. ते विद्रूप झालेलं शरीर बघवत नव्हतं. त्वचेवर उठलेले फोड, झालेल्या जखमा सर्व जरी झाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या चेहऱ्यावर ते नजरेला पडतच होतं. अत्तर शिंपून आणि केशर टाकून किती प्रयत्न केला तरी घाणेरडा वास उठत होता. सगळे जरी दुःखात असले तरी एका व्यक्तीला मात्र आनंद झाला होता. आपल्यावर ग्रह कसे काय प्रसन्न झाले हे ज्योतिषांना विचारायला हवं, हेच त्याच्या डोक्यात होतं. तो म्हणजे प्रधान फाल्गुन. महाराणी म्हणवणाऱ्या दिद्दाचा बदला घेऊन राज्य स्वतःच्या ताब्यात घ्यायची सुवर्ण संधी त्याच्या पुढे चालून आली होती आणि तो ती वाया घालवू देणार नव्हता. पुढे काय झालं पुढच्या भागात ऐकत राहा. चरणहीन. हो आता तरी करा की सबस्क्राईब. आवडते ना गोष्ट? आणि अशीच तुम्हाला माझी दुसरी गोष्टही आवडेल, एक होता परमेश्वर. ती ऐकत राहा. भेटू पुन्हा पुढच्या भागात. धन्यवाद.